जी चॅम्पियन्स ट्रॉफी होत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की एवढा चॅम्पियन्स ट्रॉफीने रत्नागिरी क्रिकेटमध्ये एवढा उत्साह भरून दिला होता उदयजी सामंत यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीने। त्यासाठी दीपकदादा पवार हे सतत सक्रिय असतात। आता याच्यापेक्षा नवीन काहीतरी करण्यासाठी त्यांनी ग्राउंडवर ग्रास आली पाहिजे किंवा ते ग्राउंडचं काम चालू आहे आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीला थोडा हा वेळ लागतोच। शोभा चिपळूणकर साहेब पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सांगतो हे व्यक्तिमत्व त्याच्यावरती कॅमेरा ठेवा, कॅमेरा ठेवणं गरजेचं आहे। बघा स्मार्ट नेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in वरून आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा पाहिलेली आहे ना त्या स्पर्धेच्या निमित्तानं शोभा चिपळूणकर आपले प्रायोजक होते। त्यानंतर इंडिया कप आता पाहिलं ना सक्सेसफुल कुठल्याकडे होती, अर्थात ती देखील गाजली वाजली। त्यावेळेला ते संत मालक होते आणि परत एकदा पाऊस पडला त्याची भूमिका बदलली। आज ते इथे या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून उभे आहेत। तर चिपळूणकर साहेब तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद या स्पर्धेकरता। मगच असते कसा वाटलाय ते खेळून? खेळून काय चांगलंच वाटतं ना, बरोबर आम्ही काय कंटिन्यू खेळत नाही, टेनिस बॉल खेळतोय। जरा 2 दिवस जरा प्रॅक्टिस केली म्हणतात 2 6 केल्यात आहे ना। तर आणि आजच्या कॅच बद्दल काय सांगाल तुम्ही? आजचा कॅच मॅड शब्दच नाही बोलायला, काय शब्द बोलू। लाजवाब, खतरनाक, एकदम माइंड ब्लोइंग, आउटस्टँडिंग, खतरनाक, काटाकीर, फार फार फार। हवा में मिस टाइम स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। कोशिश बहुत बढ़िया, लिया कैच, अद्भुत। के बताने की जरूरत है, पूरे रत्नागिरी तालियां बजाएंगे इनके लिए। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, खेम चौकसा का हेलो एंड वेलकम, वनक्कम, जय भीम। मैं राहिद फकीर मोहम्मद सोलकर आप सबके अपने चैनल पे हार्दिक स्वागत करता हूँ। सो अभी मैं आया हूँ रत्नागिरी में प्रमोद महाजन क्रीडा संकुल। यहाँ पर चैम्पियंस श्रेणी ट्रॉफी है। बारिश में मानसून में क्रिकेट ना रुके इसीलिए चैम्पियंस श्रेणी ट्रॉफी है। पावर्ड बाय स्मार्ट नेट, को पावर्ड बाय श्री साई स्पोर्ट्स। स्मार्ट नेट की अगर बात की जाए तो शहबाज उस्मान चिपलूनकर, और श्री साई स्पोर्ट्स की अगर बात की जाए तो सोनम मैम चौहान। इन्होंने ये इनिशिएटिव लिया और एक खूबसूरत ऐसा क्रिकेट टूर्नामेंट रत्नागिरी में ऑर्गेनाइज़ किया है, जहां पर आपको टेनिस क्रिकेट के तारे सितारे खेलते हुए नज़र आने वाले। लोगों ने सिंधुदुर्ग का मैच देखा और काफ़ी बेहतरीन ऐसा गेम हुआ उनका। तो टेनिस क्रिकेट के सारे बड़े नाम यहाँ पर आए हुए हैं। अभी बाकी है यहाँ पर सिंधुदुर्ग के स्टार कास्ट। बांदेकर कशात? मस्त मस्त, मला वाटलं महाराज षटकार। सुनील भाई कशात? संदीप मकवाना, अक्षय राठौड़, अमोल भोसले। बहुत सारे लोगों ने बहुत इंतजार किया है। वाह, संदीप मकवाना, ये क्लास है इस प्लेयर का भाई। ये जब खेलता है बरसता है। कोल्हापूरचा तडका संदीप मकवाना, मक्खन भरा शॉट। फॉलो करता हूँ भाई। मिस्टर शहबाज उस्मान चिपलूनकर, स्मार्ट नेट गिगा फाइबर। दिवसांना
चौथा मॅच आहे. यही जावेद का क्लास है, जब खेलता है देखता नहीं कौन सा बॉल है क्या है, प्योर क्लास, प्योर टाइमिंग. आउटसाइड. सलाम, कैसे हो भाई? पावर्स में पास में मेरे को अभी तो. हाँ आधा 1 घंटा पहले बराबर 12 बजे उतार उतरे. आउट ओव्हर लागणार आहे. महेंद्र आले, महेंद्र मागे नंबर 0 धावा काढून महेंद्र नागपूर येत आहेत. झटका नंबर 3 दिला गेला आहे या मॅच मध्ये. अडचणीत सापडला. ऍक्शन रिप्लेमध्ये दाखवलं गेलं, पटक्या कुठेतरी फसला होता. ती एक्स्ट्रा टेबलचे निशाण त्या बहुत टक्के आ चुके हैं. वही गुजरात वाले दिन याद आ गए, हम लोग इंडिया कप में गए थे, ऐसे ही बैठते थे स्टेज पे, मैच का आनंद लेते थे. मस्त. आप कैसे हो? कैसा लग रहा है रत्नागिरी में आके? रत्नागिरी पर्सनली मला विचारलं ना तर माझ्या करिअरला कलाटणी देणारे शहर आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आहे. आता टेनिस बॉलची स्पर्धा जेव्हा होते मागाशी प्रश्न विचारला गेला होता की होणार आहे की नाही, तर यावर्षी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे असं पवार साहेबांनी सांगितलं आहे. परंतु आपण या रत्नागिरी जिल्ह्यात असल्यामुळे व्यावसायिक स्पर्धा करत असताना शेखर निकम चषक आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी या आमच्या करिअरला कलाटणी देणाऱ्या स्पर्धा. तिथे फक्त खेळाडू घडत नाहीत, तिथे फक्त स्कोरर घडत नाही किंवा अंपायर घडत नाही, तिथे आमच्यासारखे कॉमेंटेटर देखील. सर तुमचं गाव कुठलं आहे? तुमचं गाव तालुका कुठला आहे? गाव सांगणं गरजेचं आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आपण जेव्हा चिपळूणवरून घागरकडे जातो त्यावेळेला रामपूर हे गाव आहे. रामपूर या ठिकाणी तिथे थोडंसं क्रिकेट खेळून कॉमेंट्री शिकलो आणि थोडंफार यश मिळवलेलं आहे. खूप मिळाला सर? नाही, अजून भरपूर बाकी आहे. चांगला वाटलं वाटतं येस. काही नसताना मिळालेलं यश मी पूर्णपणे काही नव्हतं. घरामध्ये क्रिकेट पण नाही, कल्चरमध्ये क्रिकेट नव्हतं. अशा अनुषंगानं मिळालेलं यश बऱ्यापैकी असं मी सर. पण टेनिस क्रिकेटचं कुठेही टुर्नामेंट असलं तर तुमचं नाव असतेच आणि तुमचा आवाज असतेच. 27 ओपनच्या स्पर्धा ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धा करण्याची संधी गेल्या 11 वर्षात मिळालेली आहे. राष्ट्रीय स्पर्धा करण्याची पण मिळाली, पण त्याचं क्रेडिट आहे ना पुन्हा एकदा मी रत्नागिरीकडेच येईल. रत्नागिरीमध्ये होणारी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमुळे सुप्रीमचा दरवाजा उघडला, त्यानंतर इंडिया कपचा दरवाजा उघडला. अशा 27 स्पर्धा करण्याची संधी. थँक्यू. पूनम मैम भी है, शहबाज भाई भी है. यही रेनी क्रिकेट का असली मजा है. देखिए बारिश में क्रिकेट ना रुके, आंधी आए तूफान आए, क्रिकेट नहीं रुकना चाहिए. और वही सोच स्मार्टनेट और SSS श्री साई स्पोर्ट्स. चैंपियन ट्रॉफी, चैंपियन रेडी ट्रॉफी आप देख रहे हैं दोस्तों. क्रिकेट पर अगला मुकाबला जो है ना बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा, क्योंकि दोनों टीमों ने एक मुकाबला जीता. तो जिसका स्पोर्ट का बरवडे और रत्नागिरी डिफेंडिंग चैंपियन टीम है, तो दोनों टीम है. क्या मैं सकले साहब आपको बुलाना चाहूंगा. शकले जी गांधी आपके बाद कल तो मिलते होगा टॉस. डाउन कॉल, There is a call. It is tail. तो टॉस की कहानी विदपुट ने टॉस जीता है. कपिल का जी तुमसे मनापासून धन्यवाद. चला तर आज आमच्या बरोबर अमोल भोसले आहेत. रत्नागिरी टेनिस क्रिकेटची यान बान शान. महाराष्ट्र पोलीसमध्ये सेवा करतात, परंतु क्रिकेटमध्ये एक प्रेम आहे त्यांना. सर सर्वात अगोदर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी होत होती आपल्या रत्नागिरीमध्ये, गेले काही वर्ष होत नाही आहे,
परंतु चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी हे ऐकून तुम्हाला किती हे उत्साह आला होता? उत्साह तर मला खूप आहे. मुळात पहिल्यांदा जी चॅम्पियन्स ट्रॉफी होत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की एवढा चॅम्पियन्स ट्रॉफीने रत्नागिरी क्रिकेटमध्ये एवढा उत्साह भरून दिला होता उदयजी सामंत यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीने. त्यासाठी दीपक दादा पवार हे सतत सक्रिय असतात. आता याच्यापेक्षा नवीन काहीतरी करण्यासाठी त्यांनी ग्राउंडवर ग्रास आली पाहिजे किंवा ते ग्राउंडचं काम चालू आहे आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीला थोडा हा वेळ लागतोच. आणि प्रत्येक वेळ कशासाठी लागतो की जे ग्राउंडचं कॉम्पॅक्शन व्हायला लागतं, त्याच्यावर 2 पावसाळे जायला लागतात, त्याच्यानंतर ती ग्रास येते, हे सगळं प्रॉपर की जेणेकरून त्याचं शेवटपर्यंत ते टिकून राहील याच्यासाठी तो वेळ लागतोय. काही गैरसमज झालेत लोकांना, पण त्यांना त्या टेक्निकल बाबी माहिती नाही आहे, त्याच्यामुळे ते वेळ लागतोय. जे काय होणार आहे, ज्याला वेळ लागतो ते उत्तम होतं. आणि याच्यासाठी सर्वच आपले आयोजक किंवा त्याच्याकडे बघणारे सर्व टेक्निकल कमिटी ही सुसज्ज आहे. ती व्यवस्थित होणार. ग्राउंडला थोडा वेळ लागणार आहे पण तो होणार आणि ते होईल ते शेवटपर्यंत टिकून राहील. त्याच्यानंतर त्याच्या बिहाफ आपण इथे चिपळूणकर, सोनम, ट्रिपल एस हे सगळे एकत्र येऊन क्रिकेट मोठं करण्यासाठी, क्रिकेट रत्नागिरीचं थांबलं नाही पाहिजे याच्यासाठी हा जो प्रयत्न चालू आहे तो गेल्या वर्षीपासून उत्तम चालू आहे. गेल्या वर्षी आम्ही इथे रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीला फायनल खेळलो, उत्कृष्ट ट्रॉफी झाली, चांगल्यातले चांगले खेळाडू येतात. आणि ह्या वर्षी जे आयोजन तिने जो क्रायटेरिया ठेवलेला आहे तो तर वाखाणण्याजोगाच आहे, कारण सगळ्या महाराष्ट्रातले प्लेयर आज या रत्नागिरीत खेळायला येणार आहेत. येस सर. आणि जेवढे पण मोठे मोठे क्रिकेटर्स आहेत टेनिस क्रिकेटमधले, जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्हाला कुठले कुठले मोठे टुर्नामेंट खेळण्यासाठी आवडतात, तर आवर्जून रत्नागिरीचं नाव घेतात ते. 100% त्यांना काही खेळाडूंना इथे प्लॅटफॉर्म भेटलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना इंडिया कप किंवा ISPL ह्याच्यातून संधी मिळालेली आहे. जेवढे सोनमताई आणि गिरीश हे आणि संतोष नाणेकरांच्या या कॅमेराच्या याच्यातून माध्यमातून प्लेयरला दाखवत आहे, त्याच्यामुळे प्लेयर स्पॉन्सरपर्यंत पोहोचलेत, त्यांचं भविष्य घडलंय, आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. तसेच आमच्या पण खेळाडूंनी याच्यावर लक्ष द्यावं, त्याच्यातून इन्कमचा पण चांगला आहे. शिवाय आपण फेमस होतो, आपलं नाव जातं, रत्नागिरीचं नाव होतं. सर रत्नागिरीच्या टीमला घेऊन फ्युचर आता आम्ही खूप खेळलो, आमचं वय झालं, पण आम्ही खेळणार, पण आम्ही आमच्या नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. आता आमच्या 2 टीम आहेत, आता दिसते तुम्हाला खेळते, नवीन प्लेयर किती चांगले खेळतात, आता आम्ही हे ऍड करणार. शिवाय साहिल मदार आहे, पार्थ गांधी आहे, इतर नवीन खेळाडू आहेत, त्यांना आम्ही रोज तयार करतोय, रोज प्रॅक्टिस करतोय, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतोय. ते त्या लेवलला सीझन सुद्धा खेळतायत आणि त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आता कोण वाटते तुम्हाला यंगस्टर मध्ये नवीन नावं कोण चांगली खेळतात? यंगस्टर मध्ये आता नवीन नाव म्हणजे साहिल मदार आहे रत्नागिरी मधून, परत पार्थ गांधी आहे, त्यानंतर यश आगरे आहे, त्यानंतर साहिल आहे कोरगावकर. अजून खूप नाव आहेत की वेळ नाही मिळणार एवढी नाव आहेत. चांगलं वाटलं बोलून सर तुमच्याशी. पुढच्या मॅच साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. चिपळूण असो किंवा रत्नागिरी जिल्हा असो किंवा बाहेर असो, गल्फ कंट्रीजमध्ये असो, आपलं नाव आणि आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव गाजवणारा कॉमेंटेटर म्हणजे सिद्दीक मेमन. तर आज चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी या टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्रीसाठी आलेले आहेत. संतोष नाणेकर याचा आभार व्यक्त करीन, कारण संतोष नाणेकर ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट सुरुवात केली मी पाहिलंय. पवन तलावचं ऐतिहासिक मैदान होतं, त्याच्यावरती त्यानं छोटासा कॅमेरा घेऊन सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता अनगिनत जे कॅमेरे आहेत ते त्याच्याकडे आहेत संतोष नाणेकरकडे. आणि ते नाव आता खूप झळकते संतोष नाणेकरचं. त्याने काम अप्रतिम केलेलं आहे आणि परदेशातनं ती मॅच बघण्याकरता जे टेनिस क्रिकेटला मजा आहे ती कुठेच मजा नाही आहे. खूप चांगलं कार्य टेनिस क्रिकेटचं. आणि मी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल त्याचा पहिलाच प्रश्न प्रशांत सरांनी देखील विचारला की दीपक पवार साहेब उद्घाटनच्या वेळी आले होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी होईल का. दीपक पवार साहेबांनी सांगितलं हो, मैदान तयार होतोय आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी होणार. रत्नागिरी टेनिस क्रिकेटमध्ये आवडता खेळाडू कोण आहे? टफ आहे रागीत असं सांगून चालणार नाही. बरेच खेळाडू आहेत जे मला खूप आवडतात, खूप चांगले खेळतात. आणि सर्वात जास्त जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, कमी वयामध्ये सुरुवात केली, आणि जेव्हा नवोदित खेळाडू खेळतात ना, यंगस्टर खेळाडू ज्यांचं वय 15 असेल, 17 असेल, 20 असेल, 22 असेल, ते खेळाडू मला खूप आवडतात. जेव्हा खेळतात ते जिद्दीने खेळतात. आज पहिल्या मॅचमध्ये साहिल मदार खेळला, त्यांचं वय जास्त नाही आहे, ते खेळतील, त्यांचं नाव बनवू शकतं. अप्रतिम खेळाडू आहेत ते आणि त्यांना खेळत राहावं अशी माझ्या मनापासून इच्छा आहे. काय वाटते चिपळूण मध्ये कोण नवीन नावं येत आहेत? चिपळूण मध्ये अनेक नावं आहेत. जुनेद इसानीचं नाव घेईन मी, दानिश इसानीचं नाव घेणार आहे मी.
त्याच्यानंतर अनेक खेळाडू आहेत जे यंगस्टर आहेत. अमान बगदादीचं नाव घेईन मी, नाझीम फक्कीचं नाव घेणार आहे मी. जे खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवशी पाहायला मिळते आणि प्रोमाने आणि त्याची कंपनी या ठिकाणी खेळणार आहे. त्या संघामध्ये खेळाडू आहेत, सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, थैंक यू। अब हमें मिस टाइम स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहा है, कोशिश बहुत बढ़िया, लिया कैच, अद्भुत। के लिए बताने की जरूरत है, पूरे रत्नागिरी तालियां बजाएंगे इनके लिए। कोई भी जीते, लेकिन भाई ये है काबिल, इन्होंने जीता है दिल, इनका बनेगा रील, इनका रील बनने वाला है। देखिए क्यों रील बनेगा, और ये है काबिल, ये किरण है, छलांग लगाई, गोता लगाया, पानी है, सब कुछ है, अपने टीम के लिए समर्पण है, समर्थन। लेकिन भाई ये है काबिल, इन्होंने जीता है दिल, इनका बनेगा रील, इनका रील बनने वाला है। लेकिन क्यों रील बनेगा, काजी यांचा शुभ हस्ते सन्मान होईल। बोरकर साहेब आमच्या बरोबर आहेत, आपलं स्वागत आहे। त्याचबरोबर आंबेडकर साहेब, क्रिकेटची जोडली गेलेली मॅच जोडली गेलेली माणसं आहेत। कपिल काजी प्लीज। जिल्हा स्पोर्टचे संघमालक या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत। प्रल्हाद आळदकर, आपलं देखील सहर्ष स्वागत। रत्नागिरी रेडी ट्रॉफी 2025 क्रिकेटचा महासंग्राम, शानदार खेळ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तुम्ही खेळात कमबॅक देखील केलेला आहे। नंतर माळी कॉंग्रॅच्युलेशन। नंतरचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल। पहिल्यांदा ट्रॉफी आपण देणार आहोत। तुम्ही जर टाळ्या त्याच्यासाठी वाजवलं तर नंतर बोलणार। यॉर्कर स्पोर्ट कॅप, त्यानंतर एसके स्पोर्ट आणि त्याचबरोबर ट्रिपल एचच्या माध्यमातून शॉर्ट आणि बटी शर्ट सिवलेस एसके स्पोर्टच्या माध्यमातून आहे। तर कमबॅक आपण केले। एक जेल किरणचा, तो किरण नाही, तो आशेचा किरण ठरलेला आहे। नंदू माळी, बची की शिट्टी बची की ताली, क्योंकि हमारे साथ है नंदू माळी। नंदू माळी काय म्हणाल, पहिल्यांदा किरणच्या झेल बद्दल सांगा। किरण लाजवाब खेळ झालाय, पण त्यासाठी मी त्याला माझं मॅन मी त्याला देऊ इच्छितो। समर्पण आणि समर्थन अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळे किरण आपण देखील या। तमाम रत्नागिरीच्या प्रेक्षकांना किरणचा झेल जर आवडला असेल ना, तर मनामध्ये एकदा टाळा ठोका, टाळ्यांचा गजर जाऊ द्या। तुम्हीच द्यायचं आहे आपल्या मित्राला। किरण, नंदूच्या बॅटिंग बद्दल काय सांगशील? नंदूची बॅटिंग ही सर्वांना खूप आवडते आणि नेहमी हा असंच खेळत असतो, सगळ्यांना एंटरटेनिंग करत असतो आणि खूप छान बॅटिंग करतो। धन्यवाद। कोल्हापूरमधून आलाय, रत्नागिरी तुझ्यासाठी टाळ्या वाजतात, त्याबद्दल काय सांगशील? मी खरोखर रत्नागिरी टेनिस क्रिकेटची आम्ही अतुलतेने वाट पाहत होतो आणि सर्वांचं याचं क्रेडिट जाते की आमचे स्टार खेळाडू संदीप मकवाना, त्यांच्यामुळे आम्हाला टुर्नामेंट खेळायला मिळाली। गेल्या वर्षी देखील आम्ही इथं पार्टिसिपेट झालो होतो, सेमीफायनलमध्ये लूज झालो होतो। त्यामुळे आणि सगळ्यांनी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा। अत्यंत महत्वाचं म्हणजे तू घेतलेला जो झेल आहे त्याची चर्चा होणार आहे। आज तुझा झेल व्हायरल होणार आहे। तुझ्यासाठी मागाशी पण एक बोललो होतो, ते बोलतो पुन्हा एकदा। हे काबिल, ये है काबिल, ये है कातिल, और ये अद्भुत कैच पकड़ के आपने जीता है सबका दिल, और इसीलिए टेनिस क्रिकेट पर आपका बनेगा रील। टेनिस क्रिकेट वरती तुझा रील बनणार आहे। टेनिस क्रिकेट जगत का एक बहुत बड़ा नाम संदीप मकवाना आज रत्नागिरी के सरजमी पर खेलने गेला आहे। सर, सर्वात अगोदर जे तुम्ही किट घातलं MH46 टी शर्ट ट्रॅक, कसं वाटते, कम्फर्ट आहे की नाही? एक नंबर आहे टी शर्ट ट्रॅक, एक नंबर आहे, छान आहे ना? ओके, एक नंबर किट, खूप छान आहे किट खूप छान आहे, किट खूप छान आहे, किट खूप छान आहे, एक नंबर आहे किट, टी शर्ट खूप छान आहे। आणि चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी खेळून कसा वाटला? ते 2 षटकार तुमच्याकडून जेव्हा पण आपण बॅटिंग बघतो तर तुमची बॅटिंग आक्रमकच असते, कसा वाटला ते खेळून? खेळून काय चांगलंच वाटतं ना, बरोबर आम्ही काय कंटिन्यू खेळत नाही, टेनिस बॉल खेळतो, जरा 2 दिवस जरा प्रॅक्टिस केली, म्हणतात 2 6 केल्यात आहे ना। तर रबर बॉल तुमच्याकडे चालतो का? कोल्हापूर जयसिंगपूर ते टेनिसच खेळतो तो? ओके, आणि आयोजकाबद्दल काय सांगाल? एक नंबर नियोजन केलं, नियोजन चांगलं आहे।
किट तर छानच आहे आणि आयोजन बघायला गेलं तर रत्नागिरीत पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वात चांगलं आयोजन इकडे झालं आहे आणि चांगल्या टीम पण इथे खेळायला येतील. लोकांनी पण सपोर्ट करा जास्त. सर तुम्हाला खूप वर्षापासून बघतोय मी, क्रिकेटप्रती तुमचा प्रेम बघतोय मी. तर आज सिंधुदुर्ग ते रत्नागिरीचा प्रवास आहे. आम्हाला तुमचा गेम आणि तुमचा संघ मुंबईला देखील बघायचा आहे, मुंबईच्या बाहेर पण बघायचा आहे. कधी बघायला मिळेल आपल्याला? आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय सिंधुदुर्गची टीम घेऊन खेळायला, पण इथे खेळल्यानंतर पण आम्हाला असं वाटलं की आम्ही पण मोठ्या ट्रॉफी खेळू शकतो, पण आमचा संघ एक गोलंदाजी कमी पडल्यामुळे आम्ही जास्त बाहेर खेळले जात नाही. पण गोवा कर्नाटका तुम्ही नेहमी खेळत असता ना? तिथे बाकी खेळतो संपूर्ण, पण मुंबईचा क्रिकेट आणि आमच्या त्या साईडचा क्रिकेट यात भरपूर फरक आहे. सर फरक काय आहे मला सांगा, फरक काय आहे? बघायला गेलं तर आपल्या इथे कोकणात गोलंदाजांचा थोडा कमी पडतोय. मुंबईत गोलंदाज चांगले आहेत, फलंदाज पण चांगले आहेतच, पण आपल्या इकडे गोलंदाजी कमी पडल्यामुळे कोकणातला संघ जास्त बाहेर खेळला जात नाही. आपल्यात सुधार होऊ शकत नाही का सर? प्रॅक्टिस जर केली आपण सुधार होऊ शकत नाही? प्रॅक्टिस केली तर नक्कीच होऊ शकतं, पण ते वरचे प्लेयर जे मोठमोठे प्लेयर आहेत ते कंटिन्यूस जर आमच्या इथे यायला सुरू झाले तर त्या क्वालिटीचे प्लेयर आमच्या इथे पण तयार होऊ शकतात. ओके, थँक्यू सर. बताया गया कि रत्नागिरी टेनिस क्रिकेट में उभरता हुआ तारा अगर कोई है तो वो साहिल मदार है. बहुत अच्छा क्रिकेट खेल रहा है और रत्नागिरी की टॉप की टीम में साहिल मदार अभी प्रदर्शन कर रहे हैं. आप लोग जैसा देख रहे हैं बहुत बेहतरीन ऐसी बैटिंग हो रही है. आज रत्नागिरी के जमीन पे किसकी चली है तो वो नंदू माली की चली है. क्या तूफानी बैटिंग हुई है. आपका गांव कहाँ से बिलोंग करते हो आप? माझं गाव इचलकरंजी आहे आणि माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातून मी येतो आणि मी पहिल्यापासून लहानपणापासून क्रिकेट मी पहिल्यांदा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी रेनी ट्रॉफी मी पहिल्यांदा आलो खेळायला आणि मला घेऊन येण्याचं कारण फक्त संदीप मकवान आहे. त्यांनी मला चान्स दिला, त्यांच्यामुळे मी मॅन ऑफ द मॅच घेतलो आणि खूप चांगलं वाटलं मला खेळताना. इथं टीम बद्दल काय तुमचं? तुमची बॅलन्स टीम घेऊन आलात तुम्ही? आम्ही टीम परफेक्ट बॅलन्स टीम, काही कमी नाही आमच्या टीममध्ये, सगळी परफेक्ट आहेत आणि परफेक्ट कार्यक्रम करतो आणि परफेक्ट नियोजन लावतो आम्ही. ओके सर, थँक्यू. छान वाटलं भेटून आणि मॅन ऑफ द मॅच जिंकून प्रथमच आलात आणि प्रथमच मॅन ऑफ द मॅच जिंकलात, कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. याचं सगळं श्रेय मी संदीप मकवाना यांना देऊ शकतो आणि आमच्या टीमचे चेअरमॅन मॅनेजर साहिल मोमीन सर यांना बी देऊ इच्छितो. थँक्यू सर. आणि आजच्या कॅच बद्दल काय सांगाल तुम्ही? आजचा कॅच मॅडम शब्दच नाही बोलायला, काय शब्द बोलू. लाजवाब, खतरनाक, एकदम माइंड ब्लोईंग, आउटस्टँडिंग, खतरनाक, काटा किर, फार 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 धुळा जा. सर हा कॉन्फिडन्स तुमचा तिथे माईक वरती नव्हता? तिथं ते जरा वेगळं आहे ना, इथं कसं इथं चालतंय आपलं. बॅटिंग करणारा संघ रत्नागिरी वॉरियर्स नाणेफेकचा बॉल हारल्यानंतर या मॅच मध्ये ते बॅटिंग करतायत. आणि आता 15 मध्ये सिक्सर आहे, तो सिक्सर आपण भोसलेने ढोकलाय. तो थांबायला तयार नाही आहे, त्याचे मॅच बोलते 2 बॉलमध्ये 2 डाव पंच षटकार ठोकले मैदानामध्ये. ही तो मजा आहे. चलिए अभी लंच कर लेते हैं. तुम्हाला किती हो रहे रत्नागिरी वॉरियर्स संघाचे कॅप्टन. आप रत्नागिरी की टीम गौरव को देख रहे हैं, दूसरी तरफ सिंधुदुर्ग. आता दोन्ही बाजूला आपूस संपास आहे, बरोबर ना? कॅलेस साहेब आपल्याला मी विनंती करेन आपण या ठिकाणी टॉस करा. रत्नागिरी संघाचा टॉस जिंकलेला आहे. निर्णय सोहेल शेख या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू तिकट मारा केलाय. सोहेल गेल्या दरम्यान इतकं चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी. जरा विकेट बद्दल काय सांगाल? विकेट फायली वाटते? विकेट खूप फास्ट आहे. पाऊस चांगला होतोय, जो पाऊस पडतो त्याचा फायदा होतोय. तो फार बोलत नाही, करून दाखवतो. लगेच आपण मॅन पुरस्कार देणार होता, त्याला बॅटिंग करण्याकरता देखील जावं लागणार आहे. पण वेळेस सामने सुरू झाले आणि पहिल्या मॅच पासून आपण बघितलं 5 षटकांचे सामने. शबाद चिपळूणकर आपली यश आहे. 6 षटकांचे सामने करायची आपली इच्छा असते, परंतु 5 षटकांची आपण जी सुरुवात केली
आणि त्यानंतर प्रत्येक सामना जो आहे तो आता 5 षटकांचा, पुढचा सामना देखील 5 षटकांचा असणार आहे. सोहेल शेखनं नदीदार बॅटिंग केले. जरा सिंधुदुर्ग आपल्या टीमच्या टाळ्यांचा गजर, त्याच्यासाठी अपेक्षा टाळ्यांचा गजर आणि रत्नागिरीकर तिथे यॉर्कर स्पोर्टच्या माध्यमातून कॅप, त्याचबरोबर ट्रिपल एस पराग पाटील, शैलेश पाटील, थँक्यू सो मच. सावली क्रिएशन यांचे मनापासून धन्यवाद. SK स्पोर्ट तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सांगतो हे व्यक्तिमत्व त्याच्यावरती कॅमेरा ठेवा, कॅमेरा ठेवणं गरजेचं आहे. बघा स्मार्ट नेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in वरून आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी जेव्हा पाहिलेली आहे ना, त्या स्पर्धेच्या निमित्तानं शबाद चिपळूणकर आपले प्रायोजक होते. त्यानंतर इंडिया कप आता पाहिलं ना, सक्सेसफुल टुर्नामेंट होती, अर्थात ती देखील गाजली वाजली. त्यावेळेला ते संत मालक होते आणि परत एकदा पाऊस पडला, त्याची भूमिका बदलली. आज ते इथे या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून उभे आहेत. तर चिपळूणकर साहेब तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद या स्पर्धेकरता. मागची 3 वर्ष तुम्ही पाहिली ना स्पर्धा, ती स्पर्धा देखील घातले, पण त्याच्या मागे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देखील होतं. तर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. शबाद चिपळूणकर मैदानावरती खेळ सुरू होत आहे. क्रिकेट छोटासा ब्रेक गाणं घेऊ, आणि शेट्टे इंस्टाग्राम वरती रील देखील बनवली जाते. रत्नागिरीचं नाव, रत्नागिरी जिल्ह्याचं नाव भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर कशा पद्धतीने आपण फेमस करायचं, त्याकरिता आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण खूप चांगलं कार्य करत आहे. ये 6 है या सेफ है, ये तीसरे अंपायर के पास डिसीजन गया है, बट बहुत महत्वपूर्ण टाइम पे, बहुत क्रूशियल मोमेंट पे ये सीन हुआ है. एक तरफ जो सिंधुदुर्ग की टीम है रत्नागिरी में पहली बार खेलने आई है, दूसरी तरफ डिफेंडिंग चैंपियन टीम जो पिछले साल की चैंपियन टीम है रत्नागिरी वॉरियर्स. अब ये मौका ऐसा है कि ये 6 है या नहीं, ये निर्णय दोनों अंपायर, पूरे ऑफिशियल्स, पूरे कमेटी सब एक साथ जुड़ गए हैं. क्या निर्णय ये, प्रेशर दोनों तरफ है, दबाव दोनों तरफ है. दर्शन भाई तिथून बोलतायत की या खेळा चालू करा लवकर. कैप वैसे मैं अभी पहनता नहीं हूँ, लेकिन ये जो कैप है इंडियन टीम की कैप है, एडिडास की कैप, ये मुझे लुबना दीदी ने गिफ्ट किया. अभी सावन पैलेस में रिसेंटली मैंने अभी एक इवेंट किया, उसमें उन्होंने एक कैप गिफ्ट किया. मैं बोला गलत टाइम पे कैप गिफ्ट किया आप, क्योंकि कैप अभी मैं पहनता नहीं हूँ, सो आज इसलिए पहना था मैंने. बाकी कैसी लगी आपको ये वीडियो कमेंट करके ज़रूर बताना. अगर आपको ये वीडियो पसंद आई तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब ज़रूर करना. आज का ये पहला दिन और पहले दिन में क्वालिफाई होने वाली टीम रत्नागिरी वॉरियर्स. तब तक के लिए अपना ख्याल रखिए. मिलते एक नए व्लॉग के साथ. खुदा हाफिज़. मिलते वापस अगली वीडियो में.